त्याच्यात आमचं गध इकडलं अख्खं गायब करायला आणि वरती बुचका ठेवायले आणि त्याच्यात पुन्हा काय करायला एवढा एवढा शेंडा रंगवायले पिवळा एवढा शेंडा. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य पाहिल्याच्या नंतर वाटेल आपल्याला कि किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. मग बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये तुला राहण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर तुला वाटलं पाहिजे कसं राहावं. तू एवढे केस वाढवायला पुढे चालल्यावर बाकीच्या लोकांना वाटायला पोरगीच चालली कानू. केस बदल, काही काही दलिंदर भवाळील वस्तारा आणायले, नवीन प्रकार भवाळील वस्तारा, पॅन्ट पूर्ण फाटलेली, त्याला विचारलं काय फॅशन, आणि या झाकण झुल्याला फॅशनची स्पेलिंग येईना. फॅशन कहायला म्हणतात त्याची स्पेलिंग माहित नाही, आणि हो डायलॉग कहायला फॅशन आहे म्हणा. आता एक नवीन पॅन्ट आली आहे ना, गुडघ्याच्या थोडी खाली, तेवढीच काय वापरतो, तसाच फिरणं सांड्यावानी. अरे आपण राहतोत कुठं, आपले संस्कार काय, आपलं चालू काय. आणि पोरींच्या कपडे बदलले असेल तर पोरीनं नाही माईला हाणायचं. पोरीसोबत कपडे घ्यायला कोण जाते, माईला हाणायचं, टाइम लावून हाणायचं, पुन्हा पर्याय नाही ना. तर मी काय म्हणलं, येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. येडं कुठं बसलं पळसाच्या झाडावर, आणि तुमच्यासारखं एक शहाणं वरती जाऊ लागलं. वरच्या येड्याने विचारलं कुठं चालला, हे मला आंबा खायलो. वरचं येडं कोमात गेलं, त्याला वाटलं मला अख्खं गाव येडं म्हणते. त्यानं केस बिस हिंजाडले, झाड पळसाचं आहे म्हणला, आणि हे गध आंबा खायला वरती कसं काय आले. मी काय म्हणलं, लोकांना डावलता आलं पाहिजे. लोक आपली मजा घेतात ना, ती मजाक आपल्याला कळली पाहिजे कशी आहे म्हणून. आणि मग झालं काय बाबा, हे तिथं गेलं, वरच्या विचारलं कुठं चाललाय, झाड पळसाचं आहे, हे म्हणलं आंबा खायला. वरचं येडं म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणते, मला मान्य आहे बाबा, अरे पण झाड पळसाचं आहे ना. ते म्हणलं थांब वरती येऊ दे. मग तुमचं 11वी-12वी हुशार लेकरू वरती झाडावर गेलं. झाडावर गेल्यावर फांदीला टेकन दिलं, आणि वरच्या विचारलं मायच्यान संग वरी खायला आला. त्यानं म्हणलं आंबा खायला. ते म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणतं, मी केस हिंजाडले, 2 ताप हांडील डोकं हाणलं. मला माहिती आहे बाबा झाड पळसाचं आहे, आणि तू आंबा खायला वरती कस काय. मग आपल्यासारख्या 11वी-12वीच्या हुशार पोरानं त्या येड्याच्या 2 कानाखाली वाजवले. म्हणला मी आंबा खिशात आणलाय, फक्त खायला वरती आलो. हे नमुने आपले लेकर, हे काय आपले नमुने. आणि पोरी हो, तुम्ही नीट अभ्यास करायचा. तुम्हाला शिक्षणाची संधी कमी वयात आहे. वय वर्ष 25 पर्यंत आपला बाप आपल्याला शिकू देत नाहीये, आणि म्हणून गावातले लोक, भावकीतले लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. त्या काळात आपण शिक्षण घ्यायचं. जर आपण शिक्षण घेतलं नाही तर मग बाप तुला लग्नात सिलाई मशीन देतो, सिलाई मशीन लग्नामध्ये हुंड्यात, आणि मग तू नवरा शेतात कामाला जाणार. मग तू दिवसा काय चल द्यायचं, खटाड खुटूड खटाड खुटूड खटाड खुटूड. लगेच तुझ्या घरावर पाठी येते, येथे पिको फॉल करून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. आणि नाहीच काय झालं तर मग ब्युटी पार्लर. पेशंट कमी, तूच पेशंट. 12 वाजता येगळी दिसू लागली, 12 नंतर येगळी दिसायला लागली. वांदे येत ना आपले. तर आपलं काम आहे, आपल्या बापाचं अस्तित्व आपल्याला बदलायचे. पोरिओ, 11वी-12वीला असणाऱ्या विशेषतः मुलींना विनंती आहे. पुण्याकडे मॅटर घडलं. एक पोरगी महाराष्ट्रात झालेल्या MPSC मध्ये RFO पोस्टला 5व्या रँकला येते, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. वनस क्षेत्रपाल नावाची परीक्षा आहे. महाराष्ट्रातले कोटी लोक परीक्षा देतात. त्या परीक्षेमध्ये ती पोरगी महाराष्ट्रामध्ये 5व्या रँकवर पास होते. अरे 5व्या रँकवर पास झाल्यावर आपण कोणत्या भिकार चोटाच्या किती संपर्कात का राहायचं, त्याची लायकी काय, त्याच्यासोबत ती एखाद्या गडावर जाते, आणि त्या गडावर गेल्यावर तो भिकारचोट तिची हत्या करतो. याचं काम आपल्याला समजायला पाहिजे. आपल्यावर आपल्या बापापेक्षा या जगात कोणी प्रेम करत नाही. त्या बापाचा सन्मान आपल्याला जागवायचा आहे. त्या बापानं किती मोठं स्वप्न पाहिलं असेल, त्या बापाला किती भारी वाटलं असेल की माझ्या पोरीचं आता गावात आल्यावर जंगी स्वागत करायचंय, माझी पोरगी क्लास 1 पोस्टला लागलेली आहे. त्या बापाचा किती मोठा सन्मान असेल. त्या पोरीचा सन्मान पाहण्या अगोदर त्या पोरीचं जर प्रेत घरी येत असेल तर त्या बापानं ते दुःख सांगायचं कोणाला, त्या माईनं ते दुःख सांगायचं कोणाला. आणि त्यामुळे तुमचा काळ आहे, आपण कोणाच्या संपर्कात आणि का राहावं. आपल्याला रस्त्याने चालताना काही भांडगुळ असतील, ताण देतील, त्रास देतील, तेव्हा आपला बाप खंबीर आहे, आपला बाप खंबीर आहे. आपल्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी आपला बाप आहे. कोणी असे ऐरे गैरे नथू खैरे ताण द्यायले बिंदास्त 8 ते 10 मध्ये. आणि पालकांना एक विनंती आहे, पालकांना कळकळीची विनंती आहे, 8 ते 10 मध्ये तुमचं काम आहे.
इथं बसलेल्या शिक्षकांना पण विनंती आहे, कारण शिक्षकाला छान शब्द आहे पहा, मास्तर. मराठीमध्ये शिक्षकाला छान शब्द आहे मास्तर. आणि मास्तर म्हणजे काय? आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय हे वर्गात जाऊन स्वतःचे लेकर समजून रक्ताचं पाणी करून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. का? मायबापांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही किती पैसे कमवा, तुमच्या अकाउंटवर 5 कोटी रुपये जमा होणार नाहीत. जगात मरावे परी कीर्ती वरावे, मान्य आहे. दादासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांनी तुमच्यासाठी उभारलेलं फार मोठं एक शिक्षण संकुल या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्यांचं नाव जिवंत राहणार आहे, ते फक्त त्यांच्या कीर्तीमुळं, ते फक्त त्यांच्या कीर्तीमुळं. अरे शिक्षकांचे पगार द्यायला पैसा नव्हता, तेव्हा कांदा विकून कांद्यातून येणाऱ्या पैशातून त्या माणसानं शिक्षकांचे पगार केले, तेव्हा ही संस्था उभी राहिली. गोरगरिबांचे लेकरं शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झाले, त्यांच्या घराचा प्रश्न मिटला आणि या शाळेनं भारताला डॉक्टर दिले, इंजिनियर दिले, MBBS डॉक्टर दिले. हे त्या शाळेचं तुमच्यासाठी असणारं फार मोठं योगदान आहे. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी वरावे हे उगं म्हणल्या गेलं नाहीये. पोरियो, तुमच्यासाठी सांगायचं तात्पर्य एक आहे, तुम्ही काय करायचं तर करा, मात्र एक गोष्ट आवर्जून आहे, आपल्या बापाचा सन्मान आपल्याला मोठा करायचा आहे. आर्यपो होणारी पोरगी त्या ठिकाणी मारल्या जाते, हिचं कारण पोरीची बी चूक आहे. आपण कोणाच्या संपर्कात आहे, आपण कुठं चाललोत हे आपल्या बापाला सांगणं गरजेचं आहे. आपण का चाललोत हे आपल्या बापाला सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पोरियो, कळकळीची विनंती आहे, घराचा सन्मान पोरानं वाढवायचा आहे. पोरं नोकरीला लागले, DYSP झाले, PSI झाले, STI झाले, MBBS डॉक्टर झाले, BSM झाले, काही व्हा, इथून जाऊन सिन्नर मध्ये बंगला बांधा, का घर घ्या, का काय घ्यायचं घ्या. पण सिन्नर मध्ये बंगला बांधण्यापेक्षा दोडी नावाच्या गावात आपला बाप राहतो, त्या बापासाठी छानपैकी खणाचं घर करा, पुढं काय करा, बैठक रूम करा, त्या बैठक मध्ये बंगई बसवा आणि त्या बंगेवर तो बाप आरामात बसलेला असेल, हे स्वप्न तो हा पाहायचे. नाही तर वांदे काय होते, आपण मेहनत घ्यायची, कष्ट करायची, बापानं हाडाचे काढ करायचे, रक्ताचं पाणी करायचं, आणि भिकारचोट दलिंदर नोकरी लागते, बायको म्हणेल ते ऐकते, आणि बाप इकडे ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बाप असतो. ते आपल्याकडून होणार नाही. पोरियो, 11वी 12वी झाल्यावर तुमच्या लग्नाचा प्रश्न बापाच्या डोक्यात आहे. बाप जगामध्ये राबराब राबताना त्याच्या डोक्यात एक महत्वाचा प्रश्न असतो, पोरगी जन्मल्यापासून पोरीच्या लग्नापर्यंत. जेव्हा तुला काही पाहुणे पाहायला येतील आणि पाहुणे पाहायला आल्यावर तुला डाटा जाईल, फोटो पाहिल, फोटो पाहिल्यावर पाहुणा पाहिले, नवरा पाहायला येईल, आणि तो नवरदेव पाहायला आल्यावर तुझ्या गुणामुळं, त्या दिसण्यामुळं जेव्हा तो तुला नाकारतो का की आम्हाला ही पोरगी करायची नाही, नंतर गेल्यावर सांगतो, जेव्हा तुला एखादा नवरदेव तू पसंत नाही, नापसंत आहे म्हणून फोनवर कळवतो, तेव्हा झालेली फक्त वेदना तुझ्या बापाला विचारायची. तुला पाहुण्यांनी नाकारले, लग्नासाठी नकार दिलाय, का दिलाय याचं एक उदाहरण फक्त बापाकडे जाऊन पाहायचं. तेव्हा बाप आपला दिवस रात्र जळत असतो की माझी पोरगी, माझी लक्ष्मी आज यांनी का नाकारली असेल. तेव्हा तो बाप आपला जळत असतो. तुला काही वाटलं नाही, एक पोरगा आलं, पाहिलं, निघून गेलं, त्यानं रिप्लाय दिला नाही, त्याने रिप्लाय बापापाशी कळवला, काहीतरी कारण सांगितलं, आपल्या सौंदर्यामुळं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या चालचलनमुळं, आपल्या घरच्या परिस्थितीमुळं, एखाद्या भिकारचोट नातेवाईकांनी पाहुण्याने आपल्याला नाकारलं, तेव्हा आपलं काम आहे अभ्यास करा, मेहनत घ्या, PSI व्हा, लाख पोराची रांग लागल आपल्या बापासमोर पोरगी मला द्या म्हणून. डेप्टी कलेक्टर व्हा, कलेक्टर लोकांची लाईन लागल, तुमची पोरगी आम्हाला देता का. आज आपल्याकडे काहीच नाही, आपल्या बापाकडे काही नाही, आपल्या बापाचं अस्तित्व कोणी मानणार नाही. म्हणून एक विनंती आहे, तुमच्या लग्नाचा प्रसंग आहे, तुमच्या लग्नाच्या कालावधीत बाप हयातीमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा जमा करतो, आणि एका दिवसात आलेला पैसा जगासाठी, गावासाठी, गावातल्या लोकांसाठी, मान सन्मानासाठी सर्व पैसा आपला बाप उडवतो. तो क्षण आहे तुझ्या लग्नाचा, तो लग्न होणार आहे, त्या लग्नाच्या कालावधीमध्ये आलेला पैसा तो बाप लग्नामध्ये खर्च करणार आहे. आणि लग्नामध्ये खर्च करत असताना मोठा आलिशान मंडप असणार, जेवायला 2-3 पदार्थ असणार, बाप नव्या कपड्यात असणार, घरातल्या सर्वांना नवे कपडे केलेले असणार, लग्न समारंभ मोठा असणार, मुळवाटे असणार, प्रत्येकाला पत्रिका दिलेल्या असणार. तो बाप प्रत्येकाला हात विनवणी करणार आहे जेवण्यासाठी, पाहुणचारासाठी. आणि असा एक वेळ येईल, ती वेळ आहे तुझ्या लग्नाची. छान सनई चौघडा, बँड, जेवण्याची व्यवस्था, मंडप डेकोरेशन, सर्व काही सुरळीत आहे. तो बाप तुला राबराब इकडं
आता या मंडपात, उद्या दुसऱ्या मंडपात, लगेच एका तासाने तिसऱ्या मंडपात राब राबताना तो बाप दिसणार आहे. रात्रीचे 4 वाजलेले, स्वयंपाक व्हायला, त्या स्वयंपाकासाठी भाऊकीच्या पाया पडलेला आहे. गावातल्या लोकांना विनंती केलेली आहे, माझ्या लेकराचा लग्न आहे, त्यासाठी सर्वांनी या सहकार्य करा. प्रत्येक पाहुण्याला विनंती केलेली आहे, कोणाची मुळवटी राहिली का, कोणाची पत्रिका राहिली का, याच्यासाठी बापानं विचार केलाय. चप्पल झिजवलेली आहे, पायाला महत्वाची गोष्ट भेगा पडलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुझ्या लग्नाचा प्रसंग आहे. लग्न छान पद्धतीनं झालेलं आहे. लग्न झाल्यावर तू गाडीत बसायला निघालेली आहे. शेवटचा विदाईचा कार्यक्रम आहे. तू आता निघणार आहे आणि निघता क्षणी समोर नवरदेव चालत आहे, त्याच्या मागं तू आहे आणि मागं तू असताना तू वळून कदाचित तुझ्या माईकडे पाहणार. ती माय पळत तुझ्यापाशी येणार, तुला छातीला बिलगिणार. तुझी माय हंबरडा फोडून रडणार. ती माय रडताना पाहता पाहता बाजूला तुझी नजर तुझ्या बहिणीकडे जाणार. ती बहीण तुझ्या जवळ येणार, तुझ्या हाताला धरणार. ती बहीण हंबरडा फोडून रडत बसणार. लहान भाऊ येणार, ज्याच्याशी तुझं कधी पटलं नाही, तो भाऊ येणार. तो भाऊ तुला बिलगणार, हंबरडा फोडून लहान लेकरासारखा ठाय ठाय रडत असणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बाप तुला मंडपामध्ये कुठंतरी काही काम करताना दिसणार. तेवढ्यात तुझी नजर गावातल्या आजीकडे जाणार. त्या आजीच्या डोळ्यात देखील आसू असणार. तेवढ्यात तुझी नजर गावातल्या लोकांकडे जाणार. गावातले लोक पण रडताना दिसणार. एवढं पाहत असताना शेवटचा क्षण आहे. तू नेमकं गाडीत बसणार. गाडीत बसताना पुन्हा आई हंबरडा फोडणार. ती आई तुला छातीपाशी धरणार, जोरजोऱ्यात रडणार. ज्या घरामध्ये 25 वर्ष तू राबलेली आहे, त्या घरासाठी तू हा काम केलं. ते घर सडा सारवण केलं, तिथं रांगोळी काढली, त्या घराचं सुशोभीकरण तो केलं. ते घर कायमस्वरूपी तुला सोडण्याची वेळ आलेली आहे. आणि ते घर सोडताना नेमकं गाडीत पाऊल टाकणार तेव्हा माय मागून येणार, हंबरडा फोडत रडणार. आजी आपल्या पदरातली 100ची नोट त्या हातात टेकणार. आजी तुला गळ्याशी लावणार. आजी देखील त्या उतरत्या वयामध्ये देखील राब रडत असताना दिसणार. तेवढ्यात भाऊ बाजूला येणार, तुझ्या हाताला धरणार. ताई ताई म्हणून हंबरडा फोडून रडत बसणार. तुझी बहीण तुझ्यापाशी येणार. तुझी बहीण देखील रडलेली असणार. तेवढ्यात पुन्हा तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. तो बाप मंडपामध्ये काहीतरी काम करताना दिसणार.